एकीकडे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये झालेल्या या भयंकर हल्ल्याने काश्मीर खोऱ्यात खळबळ माजवली, तर दुसरीकडे आता पाकिस्तानच्याच ISIच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला। कारण पाकिस्तानच्या ISIने पंजाबच्या विद्यार्थ्यांना फोन करून भारतीय लष्कराच्या गुप्त माहितीची हेरगिरी करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे हा हल्ला, त्यामागची कट कारस्थानं आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 22 एप्रिलला पहलगामच्या बैसरण व्हॅली, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखलं जातं, तिथे एक भयानक दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 25 हे भारतीय पर्यटक आणि 1 नेपाळी नागरिक होता। यात भारतीय नौदलाचा एक अधिकारी आणि गुप्तचर विभागाचा कर्मचारीही होता। या हल्ल्याची जबाबदारी TRF या दहशतवादी संघटनेने सुरुवातीला स्वीकारली होती, मात्र नंतर TRFने ही जबाबदारी स्पष्ट नाकारली। या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर प्रशासनाने कठोर पावलं उचलली, ज्याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसलाय। पर्यटन हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेकांनी आपल्या सहली रद्द केल्यात, तर काही पर्यटक काश्मीर सोडून तातडीने निघून गेलेत। यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल उद्योगावर मोठा परिणाम झाला। या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांना दहशतवादी हल्ल्यांची शक्यता असलेली नवीन माहिती मिळाली आहे। त्यानुसार जम्मू काश्मीर प्रशासनाने तातडीने 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। काश्मीर खोऱ्यातील एकूण 87 पर्यटन स्थळांपैकी 48 ठिकाणं आता बंद करण्यात आली आहेत, ज्यात अनेक रिसॉर्ट्स आणि सार्वजनिक उद्यानं यांचा समावेश आहे। याशिवाय पर्यटकांसाठी ट्रेकिंगवरही बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे स्थानिक काश्मीरी लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, कारण पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचं उत्पन्न आता थांबलंय। पण प्रशासनाचं म्हणणं आहे की ही पावलं नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी पहलगामच्या जंगलात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे आणि संशयित दहशतवादी समर्थकांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे। या कारवाई अंतर्गत बांदीपोरा, पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यांमध्ये 3 संशयित दहशतवाद्यांच्या घरही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पाकिस्तानच्या ISIने पंजाबमधील काही विद्यार्थ्यांना फोन करून भारतीय लष्कराच्या हालचालींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता त्यांच्यावर होतोय। ISI कडून पंजाबच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या लष्करी छावण्यांमधील सैन्य अधिकाऱ्यांच्या मुलांना फोन केले जात आहेत। यापैकी एका मुलासोबतचा ISI अधिकाऱ्याचा फोन कॉलची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। संबंधित मुलाचे वडील हे भारतीय सैन्यात असून ते भटिंडा या ठिकाणचे एका लष्करी क्वार्टर्स मध्ये राहत होते। ही गोष्ट ISIच्या अधिकाऱ्यांना माहिती होती, त्यामुळे ISIच्या अधिकाऱ्याने आपण अकाउंटंट असून कॉलेजमधील सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्याच्या बहाण्याने त्या मुलाशी बोलायला सुरुवात केली। तुझे सिक्युरिटी डिपॉझिटचे पैसे परत येतील, तुझ्यासोबत क्वार्टर्स मध्ये राहणाऱ्या इतर मुलांचा फोन लागत नाही, ती मुलं कुठे आहेत, त्यांचे वडील आणि सैन्याच्या क्वार्टर्स मधील अधिकारी तिथेच आहेत का, सीमेरेषेच्या भागात ड्युटीसाठी गेलेत का, असे अनेक प्रश्न ISIच्या अधिकाऱ्याने विचारले। त्यावर संबंधित मुलाने, मला काही माहित नाही, मी आता लष्कराच्या कॅम्पमध्ये राहत नाही, माझे वडील निवृत्त होणार असल्याने आम्ही आता दुसरीकडे राहायला गेलो आहोत, असं सांगितलं। तरीही ISI गुप्तचर यंत्रणेचा जो अधिकारी होता तो खोदून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत होता। या अधिकाऱ्याने मुलाला काही मुलींची नावं सांगून पाहिली, मात्र लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा सावध असल्यामुळे त्याने मला सैन्याच्या कॅम्प मधलं काही माहित नाही असं सांगितलं। त्यामुळे पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट हात असल्याचा पुरावा भारतीय यंत्रणांना मिळालाय। अहवालानुसार हल्ल्यांचं नियोजन पाकिस्तानातील दहशतवादी गटांनी केलं होतं आणि त्यांना ISI कडून समर्थन मिळालं। हल्ल्यात सहभागी असलेला एक दहशतवादी हाशिम हा एक पाकिस्तानी लष्करात पॅरा कमांडो म्हणून प्रशिक्षित होता असंही समोर आलंय। याशिवाय हल्ल्यापूर्वी दहशतवादी मोबाईल ऍप्लिकेशन्सद्वारे पाकिस्तानातील त्यांच्या हँडलर्सशी संपर्कात होते।
या हल्ल्याने भारत पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढलाय। भारताने 27 एप्रिल पासून पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विजा रद्द केलेत आणि त्यांना देश सोडण्याचे आदेश दिलेत। दुसरीकडे पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडण्यास सांगितलंय आणि भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताकडून लवकरच सैन्य कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर माजी पंजाबचे मुख्यमंत्री नजम सेठी यांनी भारतावर अणु हल्ल्याची धमकी दिली आहे। या सर्व घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय। पहलगाम हल्ला हा केवळ एक दहशतवादी कृत्य नाही, तर भारताच्या सुरक्षेला आणि एकतेला आव्हान देणारा एक प्रयत्न आहे। या हल्ल्याने काश्मीरचे पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारत पाकिस्तान संबंधांवर खोल परिणाम केलेत। ISIच्या कथित कारवायांनी हे स्पष्ट केलंय की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांविरुद्ध सतर्क राहणं किती गरजेचं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।